बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे। किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका वयोवृद्ध महिला रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर तब्बल 3 तास व्हीलचेअरवर बसवून बाहेर ताटकळत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रुग्णाची प्रकृती गंभीर असतानाही तिला वेळेवर बेड उपलब्ध करून देण्यात आला नाही किंवा आवश्यक वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। त्यामुळे रुग्ण आणि तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला। ग्रामीण रुग्णालयात रुग्णांशी होत असलेल्या अशा वागणुकीमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून रुग्णालय प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। बेवारसपणे या पेशंटला इकडे बसवून ठेवलेलं आहे। डॉक्टरांनी आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही। गेल्या 2 तासापासून असा बेवारसपणे असा एखादा पेशंट आपल्या हॉस्पिटलच्या बाहेर अशा टेचरवर बसवून ठेवलेला आहे। हातामध्ये तिची पिशवी आहे आणि आपण 2 तासापासून या पेशंटकडे दुर्लक्ष करतात। आपलं काय म्हणणं आहे साहेब? आईला झालेला आहे पोटाची किडनीचा प्रॉब्लेम आहे। लघवीला त्यांना त्रास आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये नली टाकले आणि नली चेंज करायची आहे। 12 वाजेपासून आले, 2 तास झाले, अजून कोणी बघितलंच नाही। ही तुझी आई आहे का? हा। कोणाला भेटली तू इथे आल्यावर? एक डॉक्टरांना आतमध्ये जाऊन भेटली, ते बोलले मला की नाही होणार इकडे म्हणून। नाही होणार असं बोलले। आईला बघितलं नाही का? आतमध्ये घेतलं पण नाही? नाही, अजून बघितलं नाही, घेतलं पण नाही। मग आता काय डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणतायत की दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जावा। दुसऱ्या हॉस्पिटल। काय झालं तुझ्या आईला? आईला किडनीचा प्रॉब्लेम आहे। पेशंट आता आलेच नाही, आतमध्ये आले नाही? काय होय तुम्ही? ते पेशंटची मुलगी आहे ना? किती वेळापासून इकडे आहे? इकडे बघ, इकडे बघ। तुम्हाला येऊन विचारलं होतं का नाही? तुम्ही बोलले त्यांची नली आहे की आपण कुठे सांगितली? पोटाच्या वरती। या ठिकाणी पुरा सांगितलं सर्जन दाखवा बोलू ना। ते बोलले की सर्जरीला दाखवा। लघवीच्या खाली पिशवी काढता येते नाही आणि पोटा ठिकाणचे यायला दाखवलं सर्जनला सांगितलं ना। काय सांगितलं? पोटात जे आहे ना, पोलीस कॅथेटर टाकलेलं आहे, तर ते सर्जन जे असतात, सर्जन त्यांना दाखवायला सांगितलंय। कोण विचारसाठी पेशंट दाखवलं नाही त्यांनी, फक्त ओपीडी पेशंट विचारण्यासाठी आलेले आहे। फक्त गेले 2 तास झाले पेशंटला घेऊन ही मुलगी, जिचं कोणी नाही, आणि ती मुलगी या पेशंटला घेऊन इथे गाडीमध्ये हे टेचर कोणी दिलं? हे हॉस्पिटलचंच आहे ना? हे हॉस्पिटलचं टेचर आहे ना? मग गेल्या 2 तासापासून असं बेवारसपणे हा पेशंट इथे ठेवलेला आहे। ते कोणी बोलले? मला शिंदे सरांना बोलले बोलतो ते। आता शिंदे सरांना बोलले ठीक आहे ना, पण तुमचं काय कर्तव्य आहे? मी ओपीडी काढत होतो ना, आतमध्ये होतो मी। मला माझं कर्तव्य माहिती आहे ना, ओपीडी काढत होतो मी। 300ची ओपीडी आहे। कुठे आहेत शिंदे डॉक्टर? तुम्ही त्यांना विचारा ना आता कुठे। आता तुम्हाला विचारतो शिंदे डॉक्टर कुठे आहेत? ओपीडी बघतो म्हणून अजून तुम्ही ओपीडी बघा, काही बघा, तुमची रेकॉर्डिंग 1 वाजेपर्यंत ओपीडी होती, 300 पेशंट आहेत, माहिती ना, गर्दी होती आतमध्ये ओपीडीचं। हो, आता काय दाखवा ना मला। आता इथे कुठे गर्दी आहे? किती पेशंट आहेत तिकडे? किती पेशंट आहे? जेव्हा गर्दी सकाळी गर्दी होती तेव्हा तुम्ही आले नव्हते। 300-400ची ओपीडी या ठिकाणी, तेव्हा तुम्ही आले होते का ओपीडीच्या वेळेस? मी आता आलोय, मला त्यांनी बोलवलं का लक्षात देत नाही तुम्ही? म्हणून आता काय आहे, तुम्ही काय उत्तर द्यायचं तुम्ही प्रशासनाला द्या उत्तर, बरोबर की नाही? आता इकडे एकही पेशंट दिसत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे पेशंट, तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन पण नाही करत। मग कोणी घ्यायला पाहिजे पेशंट आतमध्ये? पेशंटने सांगितलं पाहिजे ना आतमध्ये। पेशंट किती वेळा इकडे पुढे, अशी पुढे, अशी पुढे, किती वेळा तू आतमध्ये गेलेली? मी 2 वेळा गेलेली, एक वेळा चालू होते तेव्हा, बरोबर ना? चालू होते आणि तेव्हा सांगितलं शिंदे सरांना तू बोलले तर मला माहिती आहे का ते? नाही ना? मग आता सांग बरं, ते आता शिंदे सरांना तू बोलले मला माहिती आहे नाही, मग ती काय बोलते बघा। मग शिंदे सरांना दाखवलं, मग मी ओपीडी काढत होतो ना मध्ये। पण साहेब तुम्हाला पण विचारलं ना? मी सांगितलं ना, मग मी ओपीडी काढता नाही तेव्हा। हो, पण किती 12 वाजता ते आता वाजले किती? मग ती सांगितलं ना, मग त्या परत अजून शिंदे सर पण होते, मी आतमध्ये ओपीडी होतो। कोणाचं काम आहे ते तरी सांगा ना। असा एखादा पेशंट आपल्याकडे आला, सरकारी दवाखान्यामध्ये असा एखादा पेशंट आला
आणि तो असा बेवारसपणे त्याला तिकडे दिले 2 तास झाले त्या टीचरवर बसून ठेवलेला आहे खुर्चीवरती. आता त्याचं काय उत्तर तर कोणी मध्ये घेणार कोण आता सांगितलं त्यांना मग मध्ये इथे घ्यायला तो वाढवायला. हा बोला ना. ते बोलले की इथे नाही होणार. ते पण बोलले तुम्ही दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा. हा, बोलले ना माझ्या सर्जन नाही मग ना. कुठे होणार ते तरी सांगा. सांगितलं त्यांना काय सांगितलं? आपल्याकडे पेशंट तपासला पण नाही आणि इथे होणार नाही असं म्हणणं. कोण 2 डॉक्टरनी बघितले ना, शिंदे डॉक्टरनी पण बघितलं पेशंट. मग आता शिंदे डॉक्टरनी काय बघितलं त्यांना तपासून तो बोलले असतील ना. ठीक आहे, उत्तर द्या काय द्यायचं ते. आता यांचं काय करायचं ते सांगा. आता तुम्ही आता एवढं बोलता तर मी आता काय बोलू होतो आता हा मी काय बोलू आता त्याबद्दल. काहीच नाही तुम्ही करू शकत यासाठी. तुम्ही आता कॅमेरा घेऊन बसल्यानंतर आता मी काय करू सांगा ना आता. तुम्ही काय करू नाही शकत का? पेशंट आतमध्ये घ्यायचं की नाही ते तुम्ही कॅमेराच चालू आहे तुमचा. आता तर तेच सांगतो ना. गेले आता 12 वाजले. आता किती वाजले घड्याळामध्ये? कॅमेरा केले बस झालं एवढं. आता 2:15 वाजले. 300 पेशंट बघितले ते नाही दिसत तुम्हाला. आम्हाला नाही दिसले ना, आम्ही नव्हतो ना त्यावेळेस. आता आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो. ठीक आहे, जेव्हा असतात तेव्हा आले का तुमचं तुम्ही? कामच आहे ना साहेब ते. हा, आता कसं बोलले मग आमचं काम आम्हाला माहिती आहे ना. मग ते मग अशा पद्धतीने पेशंट नसताना तुम्ही येणार तेव्हा दुपारी येणार मग तुम्ही. आता पेशंट नाही मिळत आणि तरी पेशंट नाही करणार पेशंट तुम्ही. नाही पेशंट हे बघा, नाही. सकाळी गर्दी होती नाही एवढं सांगा मला तुम्ही फक्त. मला नाही माहिती. तिला माहिती आहे ना, तुला माहिती, तुम्हाला माहिती नाही, तुला माहिती नाही ना. बस झालं, येणं इकडे कॅमेरा कर. किती गर्दी होती विचार घे. मग गर्दी आता आहे? आता कोण आहे? गर्दी होती, सांगतो ना तुला. आता कोण आहे दाखवा मला. आता कोण दिसते तुम्हाला आता सांगा कोणी ना. नाही, गर्दी नाही. 1 वाजेपर्यंत गर्दी होती हा, ना. मग काय करणार या पेशंटचं? स्वतः सांगते ना गर्दी होती म्हणून. आता पेशंटला मध्ये घ्यायचे. पेशंटला तपासला देखील नाही. पेशंटला असं गेल्या 2-2.5 तासापासून इकडे असं बसवून ठेवलेलं आहे. हा आणि म्हणा आम्ही काय करणार, आम्ही 300 पेशंट तपासतो. द्या उत्तर प्रशासनाला.